आयोजन या मैदानावरती असणार आहे। आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रीडकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मैदानावरती। भव्य स्पर्धांच्या मैदानावरती अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते। याची देई याचा डोला एका क्षणी प्रेमात पडावा आणि एका क्षणी प्रेमात पडावा एवढ्या सुंदर ट्रॉफी स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं खास आकर्षण मित्रांनो आमच्या समालोचक कक्षाच्या उजव्या साईडला आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज साईड बाईक आपण पाहू शकाल या स्पर्धेचं खास आकर्षण आहे। आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रीडकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते। त्या सर्वांचं पुन्हा एकदा मेगा सर्वांचा अतिशय मोठी रंगत आपण पाहणार आहे। मेगा पाण्याचा सामना सामन्याच्या नंतर पाहायला भेटणार आहे। मेगा पाण्यामध्ये चेंजसगन वडबली संघाला बाजी मारली आहे। तर सेमी पाण्याचा दुसरा सामन्यानंतर मैदानावरती निकलस बनाम रोजर या दोन बलाढ्य संघामध्ये नाणेफेकी जिंकली आपण पाहतोय निकलस संघाला। आणि निकलस संघाचं भाग्य जर आपण पाहिलं लागलं सागर मांडवकर तर तिसऱ्यांदा चांदीचं नाणं या संघाने जिंकलं या स्पर्धेमध्ये। दोन संघाला शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन शो द गुड क्रिकेट। दोन संघाला शुभेच्छा। सामन्यानंतर मैदानावरती सेमीफायनलचा 3 षटकांचा हा सामना पाहायला मिळतो। तर इतर संघाचे 12 प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहेत। रोहिंजर संघ आपण 12 प्लेयर आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवायचा। तर सेकंदामध्ये सामना सुरू होतो। गोलंदाज तयार पहिला षटक प्रथम गोलंदाजी जबरदस्त सुरुवात करतोय गोलंदाज आपण गुडलेनचा वापर केला चेंडू कट करतोय चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघतोय मात्र अतिशय चांगली गोलंदाजी दमदार सुरुवात या मैदानामध्ये पाहायला मिळते। दमदार सुरुवात आपण पाहतोय तर नवसंघ प्रपोषकाला अद्याप खातं खुलं झालं नाही। या प्रणव आणि फलंदाज या ठिकाणी विक्रम ही सलामी जोडी या रोहिंजन संघाची 3 षटकांचा सामना असेल। याच्यानंतर मेगा पाण्याचा सामना मैदानामध्ये असणार आहे। सामना जबरदस्त या ठिकाणी मात्र चेंडू भिडकावून देतो शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू सीमा पार पहिला चौकार जबरदस्त सामना पाहायला मिळतो मैदानावरती। पहिला मैदानावरती एक अतिशय मोठी फलंदाजी परवाच्या दिवशी मैदानावरती पहिल्या दिवशी या मैदानावरती दुसऱ्या दिवशी मैदानावरती दाखवली होती। तो प्रणव पुन्हा एकदा त्याच लयमध्ये फलंदाजी करू शकतो का असा प्रश्न आकरांना च्या पाठीला कॅच फार संकट या रोहिंजन संघाच्या पाठीच्या आल्यात की चमचमच्या ट्रॉफीला हात घालण्याचं स्वप्न चॅम्पियन होण्याचं त्यांचं स्वप्न आहे। ते स्वप्न हा रोहिंजन संघ साकारेल की मात्र रोहिंजन या ठिकाणी निकलस संघाच्या पाठीराख्याचं स्वप्न निकलस संघ साकारेल। चेंडू या ठिकाणी मात्र पाहावं लागेल नक्कीच धावचीची संधी होती मात्र ती संधी गमावली। चेंडू लेक्सनच्या खूपच बाहेर या ठिकाणी 1+1 धावसंख्य आपण पाहू शकाल 6 धावा। तर 6 धावा धाबत पहिला पिबनचा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो जबरदस्त क्रिकेट दोन संघामध्ये पाहायला मिळतात। जबरदस्त आयोजन पाहतो एक सफल आयोजनच्या आयोजकांनी असं आपण पाहतो जबरदस्त मेहनत केली आणि बारीक सारीक सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं आणि ही स्पर्धा या ठिकाणी चांगली होण्यासाठी प्रत्येक गोष्टीकडे ज्याने लक्ष केलं आणि ती संपन्न होता आज या मैदानावरती। आणि आमचे हेमंत पाटील यांचा कटआउट आमच्या समोरच्या कक्षासमोर आपण बघतोय जो स्टँड उभा आहे प्रेक्षकांसाठी त्या स्टँड मध्ये आपण बघतोय हेमंत पाटील बिल्डिंग मटेरियल सप्लाय असा बॅनर म्हणजे कटआउट त्या ठिकाणी असताना आणि त्या कटआउटला जर कोणता फलंदाज डायरेक्ट हिट चेंडू करेल तर त्या फलंदाजाला तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि आयपा कॅच साठी देखील शांताराम शेड यांच्याकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक मध्ये पहिला आयपा कॅचचा मानकरी झाला होता प्रदीप पाटील त्याला देखील आम्ही बक्षीस देणार आहोत। हेमंत पाटील यांच्याकडे बक्षीस येतं या ठिकाणी आपण पाहतो कुठल्यापैकी हॅट्रिक झाली तर त्या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक घेतला। चेंडू आला जोश केला पहिला विकेटचं मैदान प्रणव बॅक टू द पॅव्हिलियन आणि या ठिकाणी रोहिंजन संघाला पहिला झटका। तर योगेश इथे आणखीन एक पारितोषिकाने या स्पर्धेचे आमचे आयोजक हनुमान पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅचसाठी 100 रुपयाचे इनाम आहे आणि 6 हॅट्रिक आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक बंपर प्राइज बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये। नक्कीच जसं हेमंत पाटील यांच्याकडनं देखील चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 म्हणजे तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक एक चौकार आणि एक षटकारच्या हॅट्रिक साठी तर आयवा कॅच साठी तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक असताना आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच आपण पाहतो सर्वांसाठी सादर बक्षीस लावले अतिशय मोठी स्पर्धा आणि उत्साह ज्यांचा वाढावा त्यासाठी आपण बघतोय या ठिकाणी बक्षीस लावली आता। तर पहिला षटक या ठिकाणी सुरू असताना आपण पाहिले धावसंख्या झाली ती धापलकावरती केवळला
7 धाबा. अप्रतिम गोलंदाज आपण पाहतो गोलंदाज या ठिकाणी अविनाश ज्याने आतापर्यंत फलंदाजीवरती रोख लावल्या. नक्कीच आपण पाहतो आमच्या स्पर्धेमध्ये अंतिम दिवशी ब्रांस बँड या ठिकाणी उपस्थित झाल्यात. प्रत्येक षटकारासाठी आता मात्र फलंदाजाला सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक षटकाराला ग्रामपंचायत सदस्य योगेंद्र पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच आपण पाहतो सर्वांना टीम मंडळ खुलं केलं आमच्या समालोचन कक्षामध्ये, कारण आपण पाहतो या ठिकाणी सामना त्या पद्धतीच्या सगळ्यात मात्र 500 आणि 1000च्या नोटा ज्या प्रकारे मोदीने चलनातून बंद केल्या त्याच्यानंतर थोडीसा या ठिकाणी आपण पाहतो त्याच्यानंतर या मैदानावरती प्रेक्षकांची खैरात आमच्या मान्यवरांनी केली आहे. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू सन्मान दिला, केवळ चेंडूला सन्मान दिला. या ठिकाणी बघतोय चेंडू 3 पॉइंट रिजन मध्ये फक्त सिंगल होत्या आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धबल गबती. पहिला षटक मार्गस्थ असताना 8 धावा आपण पाहतोय. नितलस विपक्ष रोहिंजन असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि मागचा सामना देखील भातबड संघाला परास्त केलं. या स्पर्धेमध्ये बडबली संघाला एक जबरदस्त सामना जिंकलाय मैदानामध्ये आणि भातबड संघ बलाढ्य संघाला त्यानं परास्त केलं. टप्प्याचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी मात्र आपल्या स्पर्धेमध्ये चेंडूला अडवला आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पहिल्या षटकाचा संपर्क होतोय. बघतो प्रत्येक षटकाराला योगेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य मंच त्यांच्याकडनं 200 रुपये असतील तर प्रत्येक विकेट म्हणजे क्लीन बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाला देखील 200 रुपयाचं पारितोषिक. योगेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य मंच यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसे हनुमान पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि हेमंत पाटील यांच्याकडे चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि हेमंत पाटील यांचा बॅनर जो कटआउट लागला त्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर मात्र त्याला 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात येतील. तसेच आमच्या दरम्यान शांताराम पाटील यांच्याकडनं आयबाकॅसाठी 100 रुपये आणि 500 रुपये आणि हनुमान पाटील यांच्याकडे 100 रुपये एकूण 600 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय अतिशय बक्षीस लावली जाते आणि गोलंदाज या ठिकाणी पहिला चेंडू अप्रतिम जबरदस्त बडगा चेंडू सीमापार लॉंग बिगदा आउट ऑफ पार्क साधाबा. फलंदाज होतो या ठिकाणी साई गणपती फलंदाज विक्रमच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळतात. गरज षटकार चौकाराची अशा परिस्थितीला या विक्रमनं षटकार ठोकला मैदानामध्ये. विक्रमनं एक चांगला षटकार पाहायला भेटला तर विक्रम सलामी फलंदाज आहे तर प्रणव पाजल यांची जिम्मेदारी या फलंदाजच्या खांद्यावरती आणि त्यानं त्याच पद्धतीनं खेळ या मैदानावरती दाखवला. आपण की दाबा आपण बघू शकाल 14 धाबा पुन्हा एकदा बरोबर का पाहायला लागेल फलंदाज बाद होतो विक्रमच्या बॉलचा अंत. विक्रम बॅक टू द पॅव्हलियन. सागर अतिशय चांगले संकेत करणं मोदीजीने सर्वांची हवा बंद या ठिकाणी टाईट केली होती. कारण ज्या प्रकारे 9/11ला मोदीजीने भारत देशामध्ये पूर्ण भारत देशाला हलवलं होतं. आपल्याला माहिती 9/11ला 2001 रोजी अमेरिका हल्ली होती. लादेन हमला झाला होता आणि लादेन अमेरिकेला हलवलं होतं आणि त्याच पद्धतीनं 9/11ला मोदीजीने पूर्ण भारत देशाला हलवलं. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या आणि ज्यांच्याकडे काला धन होता ते मात्र रात्रभर सागे झोपले नव्हते. नक्कीच आता 2017 सुरू झाला म्हणजे नवीन वर्ष नवीन सुरुवात झाली. आपण पाहतो या ठिकाणी नवीन चलन आपण पाहू शकाल या ठिकाणी नवीन नोटा चलनामध्ये सुरू झाल्या तर या ठिकाणी फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका रवी चंद्रकर अप्रतिम चल अजून एक मोठा धक्का या ठिकाणी रंजन संघाला.
आता अंतिम टप्प्यामध्ये येतोय. आपण पाहतो याची देई याचा डोला सागर आपण पाहतोय, कारण फार संख्येनं प्रेक्षक वर्ग या मेगा पाड्यांमध्ये आल्यात. त्या आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वागत होत आहे. आज रविवारचा दिवस नाहीये, सुट्टीचा दिवस नाहीये, तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग आज या मैदानावरती फार संख्येने आलेला आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम स्पर्धा रंगती अंतिम टप्प्यामध्ये सेमी फायनल याच्यानंतर मेगा फायनल सामना आपण पाहू शकाल. आता चेंडू हॅट्रिकची चान्स होती, नक्कीच आपण पाहतोय. जर हॅट्रिक घेतली असती तर मात्र हेमंत पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं. नक्कीच आपण पाहतोय 2 लगातार विकेट घेतले तर मात्र तिसरा चेंडू निधा फेकला. नक्कीच गोलंदाज होता प्रमोद साठी आमच्या हनुमान पाटील या स्पर्धेचे खास आयोजक आहेत. त्याच्याकडनं या गोलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक लागतात. तर 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतला. आता चेंडू थांबायला लागेल. अपीलमध्ये उत्साह डायरेक्टचा प्रयत्न जबरदस्त या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होत आहे. बिग विकेट, अजून एक धक्का. सोयीचा आपण बघतो अतिरिक्त धाबा देखील लागतात, मात्र फलंदाज धावचित होते मित्रांमध्ये. बिग विकेट, मोठा झटका या रोहिंच्या संघाला. आणि दरम्यान आमचे विजय शेठ बुलवेकर पनवेल तालुका उपाध्यक्ष भाजपा यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी त्यांना देखील विनंती करेल की आपण या आमच्या मंचावरती आणि स्थानिक मान्यवरांची मांदी आली. आता अंतिम क्षणाला आपण पाहतो सागर मान्यवर 5 संख्येने आज मंचावरती येतात. त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. अतिशय चांगली संकल्पना या सिद्धीकराच्या मैदानावरती पाहायला मिळतात. एक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. आता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये याच मैदानावरती नाईटची भव्य स्पर्धा मंच 2017 या स्पर्धेचं आयोजन असणार आहे. एस के पाटील यांच्याकडनं देखील विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आला. याच दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न, अप्रतिम रनिंग गुंतवणूक चपलाईनं आपण पाहतो एकदा पुढे केली. एक धावेची किती किंमत आहे सागर नक्कीच प्रत्येकाला माहिती आहे, कारण आपण पाहतोय एक धाव एकवटली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं पंचांचा इशारा स्वर येतोय. 1+1 आव्हान तर धाबा पाहतात. तर धापैकी धाबा आपण पाहू शकाल. 1+1 धावसंख्या बाकी धापैकी धाबा 17 धाबा. नक्कीच आपण पाहतो सागर 17 आणि खतरा म्हटलं जातं. आणि नक्कीच आपण पाहतो 2017 देखील सुरू झाला आणि या 17चा खतरा या मैदानामध्ये गुणाला होणार. आता चेंडू या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून जातो. चेंडू चेंडू सीमा पार, क्षेत्ररक्षकाला चकमक येतोय. चेंडू सीमा पार, 4 धाबा. आमचे सर्वांचे लाडके विजय शेठ बुलवेकर यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या आणि स्थानपणे पहा. तो चौकार येतो, फलंदाज होता स्ट्राईक नंबर 30 वैभवच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळतोय. धावपैकी धाबा आपण पाहू शकाल. 21 धाबा दुसरे षटक मार्ग साधला. प्रमोद गोलंदाजी करतो. प्रमोद अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली होती, मात्र या चेंडूपत्ती चौकार पाहायला भेटला. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल या ठिकाणी वैभवसाठी. चेंडू जागून करण्याचा प्रयत्न, नक्कीच आपण बघतो फलंदाजी व्यवस्थित होत नाहीये. त्याला फुटबॉलचा वापर दाखवला नाहीये फलंदाजाला आणि शॉटचं सिलेक्शन दाखवलं नाहीये मैदानात. आत्ताचा चेंडू निधाव आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावरती अत्यंत 21 धाबा. इतकं सगळं जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज, करून आपण कारण आपल्याकडे अद्याप एक सामना बाकी आहे मैदानावरती. त्याच्यानंतर सत्कार समारंभ आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पवित्र स्पर्धा मित्रांनो आज या मैदानावरती पाहायला भेटतात. जर्मन क्रिकेट संघ सिद्धीकरला अजित स्वर्गीय प्रभाकर पाटील स्मृती चषक 2017चं पर्व या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये पाहायला भेटतोय. तर सेमीफायनलचा सामना सुरू आहे. याच्यानंतर मेगा फायनलचा सामना मैदानावरती असतील. तर आपण पाहतोय मेगा फायनलचा यांचे इथे आगमन झाले. विजय शेठ बुलवेकर अग्रयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत ते आणि भाजप तालुका पनवेल याचे अध्यक्ष आहेत ते. त्यांचे इथे आगमन झालंय. त्यांचे आपण हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम वन्स अगेन. थँक्यू सर. या ठिकाणी आपण बघतो तर आमचे विजय शेठ बुलवेकर एक देशाचे चांगले व्यक्तिमत्व. नक्कीच त्यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करतो. अंतिम षटक गोलंदाज तयार. या ठिकाणी गोलंदाज स्वप्नील आपण बघतो गोलंदाजची प्रति स्वप्नीलला सेकंड मध्ये फलंदाज मात्र वैभव वैभव सेकंड मध्ये फलंदाज विकी. ज्यांना मागचा कोण विसरेल या विकीला ते सांगल. या विकीनं 1 चेंडूमध्ये 5 धावेची गरज होती आणि तेव्हा षटकाराची आवश्यकता होती. त्यावेळेस मात्र ओबेकॅम संघाच्या गोलंदाजाला रक्ताच्या अश्रू रडवले होते. तो फलंदाज विकी त्याला अंतिम चेंडूमध्ये षटकार ठोकत आजवरी जागा पाहू शकाल विकीच्या मुलात.
आता पुन्हा एकदा मोठा फटका जबरदस्त आहे त्यावेळी निर्मितीच्या बरोबर सीमा पार मनशा सरकार प्रेक्षक वर्ग मात्र आयबाक्याचे मानकरी होते आमच्या प्रेक्षक वर्ग त्यांना तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक असेल शांतारामप्पा पाटील तसेच आमच्या हनुमान पाटील यांच्याकडनं तब्बल 100 रुपये 600 रुपयाचं पारितोषिकचं मानकरी होतं या ठिकाणी तर एकूण 600 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभतं आमच्या प्रेक्षक वर्गाला मच्छिंद्र पाटील हीच तर खरी मजा आहे क्रिकेटची कारण जेव्हा जेव्हा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी असतात आणि त्यांना बक्षीस लागतात खरोखरच अतिशय आनंद मात्र मच्छिंद्र पाटील आम्ही वाकलींच्या मैदानामध्ये समाचन करत होतो तेव्हा एक आयबाक्यासाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक होतं आपल्याला माहित असेल मोठ्या गावचे आमचे राजू गरज जे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत त्यांना ती बक्षीस लावलं होतं प्रेक्षकांसाठी राजू गरज जेव्हा जेव्हा मैदानावरती असतात मच्छिंद्र पाटील यांना देखील माहित असेल की जेव्हा जेव्हा मंचावरती असतात तेव्हा तेव्हा सर्वांसाठी बक्षीस दिलं होतं आणि सर्वात मोठी प्रेक्षकांना बक्षीस लागली होती वाकलेंच्या मैदानावरती दरम्यान गोलंदाज तयार होतो षटकारांना मात्र स्वागत केलं गोलंदाज स्वप्नील आता तो चेंडू पॅडवरती जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळतो चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय ऑफस्टमला सोडत होता त्यामुळे पंचाने आपल्याला पेटवून लावला अतिशय चांगली गोलंदाज आपण बघतो गोलंदाज या ठिकाणी स्वप्नील ज्यानं पहिला चेंडू निधा फेकला आणि दुसरा चेंडूवरती षटकार गेला आणि तिसरा चेंडूवरती केवळ सिंगल दिला तर आपण की धाबा आपण पाहू शकाल धाबा झाले त्या 28 धाबा स्कोर मोजून 28 रन 28 धाबा आपण पाहू शकले मैदानावरती अंतिम षटक असणारा तर 3 षटकांचा सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी स्वप्नीलला 3 चेंडू फेकल्यात अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी असेल कारण पडला धावून लागण्याचा प्रयत्न अप्रतिम जय जबरदस्त जय या ठिकाणी आणि फलंदाज मारितोय मोठा झटका वैभव बॅक टू द पॅव्हलियन जबरदस्त सामना पाहायला मिळतो मैदानावरती दोन मोठे संघ आमने सामने जबरजब असतात सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतो मैदानावरती पहिला सेमीफायनल सामना भातवडपणा वडवलीच्या मध्ये झाला आणि वडवली संघाने तो सामना जिंकत मेगा पाहण्यामध्ये जागा बनवली तर हा दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय या मैदानावरती रोहिंजन बी विपक्ष आपण पाहतो या ठिकाणी नितलस या दोन मराठी संघामध्ये डबल की धाबा आपण बसतो 28 धावा दिल्यात अंतिम षटक प्रगतीवर तो चेंडू मात्र थांबावं लागेल नक्कीच आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू चेंडू पडल्यानंतर लेगस्टमच्या खूपच बाहेर आउटसाइड द लेगस्टम पंचाने आम्हाला दर्शवलं की हा चेंडू स्क्वेअर अतिरिक्त धाबा मिळतात आणि धावपल की धाबा आपण पाहतोय या ठिकाणी 29 धाबा एक धाबेची किंमत किती आहे आणि एक धाबेला किती महत्व आहे हे दोन्ही संघाला माहिती आहे एक धाबेने जो संघ सामना गमवतो त्याला माहित असते एक धाबेची किंमत किती आहे त्या ठिकाणी अतिरिक्त धाबा इथला संघ खर्च करतोय जबरदस्त जबरदस्त टायमिंग जबरदस्त स्ट्रोक आपण पाहू शकाल चेंडू बॅकवर्ड सीमारेषेच्या बरोबर सीमा पार 6 धाबा विकीच्या बॅटमध्ये अजून एक षटकार पाहायला मिळतो ज्या विकीनं खरोखरच जबरदस्त सामना दाखवला होता त्या दुसऱ्या दिवसामध्ये विकीनं जो कार्य केलं होतं तेच कार्य पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवतो विकी जबरदस्त सामना मैदानावरती तर धावपळ की धाबा आपण बघतोय 35 धाबा अंतिम षटकातील अंतिम चेंडू असेल अतिशय चांगली धावसंख्या उभारली या मैदानावरती मी म्हणेन या रोहिंजन संघाला फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना सागर या संघाला अप्रतिम खेळ दाखवलाय मात्र येणारा अंतिम चेंडू एकच चौकार एकच षटकार अशी आशा असणाऱ्या ती मोठ्या रोहिंजन संघाच्या पाठीराखेला गोलंदाज स्वप्नील तो चेंडू अप्रतिम चेंडूपैकी मात्र फलंदाज या ठिकाणी धावची तोडण्याची संधी फलंदाज सामना या ठिकाणी मात्र बघतो 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना या ठिकाणी रोहिंजन बी संघाला धाबा बनवले तर तब्बल या ठिकाणी 35 आणि 36 धाब्याचं आव्हान ठेवलं त्या इथल्या संघासमोर तसेच आमचे प्रदीप पाटील ज्यांना आयबा पकडली होती त्यांना देखील बक्षीस या ठिकाणी असणारा आदरणीय आमच्या मंचामध्ये उपस्थित मान्यवर गिरीश
गिरीश शेट गणा मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं तर त्यांचं स्वागत आमच्या दीर्घक्षमध्ये केलं जाणार आहे. आदरणीय गिरीश शेट म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चला या ठिकाणी लवकर घ्यायचं आता स्वागत या ठिकाणी विनंती करेल आमच्या आयोजकांना की आपण लवकरात लवकर स्वागत समारंभ पार पडत आहे. तर समारंभाबद्दल नगरसेवक नेरूळच्या आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक आदरणीय गिरीश शेट म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि त्यांचं स्वागत केलं जातं आमच्या दीर्घक्षमध्ये. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय सर्वांच्या लाडके नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक आदरणीय गिरीश शेट म्हात्रे यांचं स्वागत आमच्या अध्यक्षमध्ये केलं जातं. आमचे मनसे अध्यक्ष या ठिकाणी योगेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत. तसेच रविशेठ माडवी नेरुल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. राष्ट्रवादी काँग्रेस शाखा प्रमुख या ठिकाणी आमच्या आदरणीय रविशेठ माडवी यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील स्वागत आमच्या योगेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. तसेच आमच्या मध्यवर्ती ज्ञानेश्वर पाटील आमचे गोटच्या अतिशय चांगले मित्र आहेत त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. गजानन पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. रोंजन संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाजी जोडी आपण लगेच पाचारण करा. प्रॅक्टिस साठी वेळ नाही आमच्यावर, लक्षात घ्या रोंजन संघ. कर वेळ फार कमी आमच्यावर, अजूनही मेगा फायनल सामना खेळवायचा आहे. तर फलंदाजाला विनंती आपण लगेच पाचारण करा मैदानावरती. तसेच वैभव शेठ भोईर आमच्या गोटच्या त्यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. मी गजानन पाटील यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील स्वागत करावं. आदरणीय वैभव शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. या ठिकाणी हरचंद्र शेठ भोईर देखील आमच्या दुर्ब्याच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील स्वागत केलं जाईल आमच्या अध्यक्षमध्ये. आमच्या दुर्ब्याचे हरचंद्र भोईर साहेब यांचं देखील स्वागत गजानन पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. तसेच आमच्या सर्वांच्या लाडक्या विजय शेठ उलवेकर पनवेल तालुका उपाध्यक्ष भाजपा यांचं देखील आगमन झालं आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करेल गजानन पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील आपण स्वागत करावं. विजय शेठ ओलबेकर यांचं देखील स्वागत आमच्या अध्यक्षमध्ये होतं. 35 धावा रोहिंजन संघाने बनवल्या. मच्छिंद्र पाटील आणि 36 धावेचा आव्हान मैदानावरती असणारा येणारा सामना कोण जिंकेल, मेगा पाण्यामध्ये कोण आपली जागा बनवेल याचं प्रत्यक्ष ऐकण्यासाठी रायगडचा बुलंद आवाज आमचे मच्छिंद्र पाटील. तो बहुत बहुत शुक्रिया पर चलते दोस्तों मैदान के अंदर जबरदस्त मुकाबला. इस मैदान में 36 रन के अवसर 27 मैदान 35 रन बनाए. जबरदस्त बल्लेबाज की 12 के अवसर से बनाया पर तो क्या यहाँ पर नितला सिंह अपना जलवा दिखा पाएगी? से टीम इस मैदान के ओवरऑल टीम के सामने खेलने को रहेगी. मेगा फाइनल का यह मुकाबला विजय शेडोलकर के पर सम्मान होता हुआ अग्री सेवाना युवा प्रतिष्ठान के अध्यक्ष से यह पहचान है टीम की. दूसरे बल्लेबाज तेजस महाते, दोनों नामी बल्लेबाज बीच मैदान के ऊपर और गेंदबाज का भार सौंपते हुए यहाँ पर आशीष भारी गेंदबाजी में बिल्कुल तैयार होते हुए पहले ही गेंद यहाँ पर रिस्के पाटिल इनके वजह से चौकों के हैट्रिक के लिए न्यूट्रल्स टीम के लिए 2000 का इनामों की राशि बिल्कुल आपने दी. तो हम एक ही बार अनाउंसमेंट करेंगे क्योंकि मुकाबला काफी अहम है. यहाँ पर 3 ओवर का मुकाबला 36 रन की आवश्यकता. मेगा फाइनल में कुल मिलाकर 34 टीमों की प्रतियोगिता और यहाँ पर केवल 3 टीमें मौजूद के यहाँ पर एक बड़ी टीम मेगा फाइनल में जा चुके हैं. तो उनके सफर में कौन सी टीम यहाँ पर सफर कर पाएगी? रवि काटे काफी खतरनाक बल्लेबाज बीच मैदान के ऊपर स्ट्राइक के ऊपर अटैकिंग स्टांस में खड़े इस समय. बल्ले का फेस को लास्ट यहाँ पर जिस तरह से आवाज है इस गेंदबाज ने 1 रन की उम्मीद की जा सकती है. रवि को यहाँ पर 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ा. दूसरे बल्लेबाज तेजस महाद्रे जिन्होंने तलोजा नाइट टूर्नामेंट में शानदार बल्लेबाज का प्रदर्शन किया था, उनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी होगी. जिस नितलस टीम ने इस मैदान के ऊपर अपने ताकत और प्रतिभाशाली प्रदर्शन के मजबूती के ऊपर यहाँ तक पहुंच पाई है टीम, तो क्या मुकाम तय कर पाएगी? मेगा फाइनल का मुकाबला में कौन सी टीम यहाँ पर बन पाएगी? तेजस महाद्रे पहली मरतबा फेस करेंगे गेंदबाज को आशीष पारी की गेंदबाज की बहुत सही यहाँ पर गेंदबाजी स्ट्रॉन्ग अपील. देखना 11 खिलाड़ी मैदान के अंदर अंपायर को मजबूर किया पर और ये पहला सदमा रवि मात्रे तेजस मात्रे बैक टू पेविलियन. आशीष को मिलती है यहाँ पर सबसे बड़ी सफलता क्योंकि तेजस मात्रे तैयार नहीं थे. यहाँ पर अंपायर को बिल्कुल मजबूर किया. जितना बड़ा स्ट्रॉन्ग अपील था, आत्मविश्वास से बड़ा अपील था, बल्ले का बाहरी किनार लगा और यहाँ पर विकेट का नुकसान होता. पहली सफलता मिलती है आशीष को.
आशीष ने शानदार गेंदबाज की शुरुआत की। पहले गेंद पर रवि कांटे ने सिंगल बनाकर स्ट्राइक को रोटेट किया था और स्ट्राइक मिला था बल्लेबाज को दिनेश पाल। यहाँ पर तेजस मात्र ज्यादा फायदा उठा पाए। नए बल्लेबाज बीच मैदान प्रस्थान करते हुए दिनेश पावशे चाहते गेंद का परीक्षण किया। यहाँ पर देखना चाहते गेंद में कितना बाउंस है। हमेशा खिलाड़ी मौजूद जोश होश के साथ मैदान पर जाते हैं, लेकिन दोनों टीम के कप्तान से गुजारिश करके समय व्यतीत मत कीजिए, समय की अहमियत कीजिए, क्योंकि सूरज हमसे विदाई ले रहा है। शाम ढलती हुई नजर आ रही है यहाँ पर और कुछ देर बाद मैदान पर अंधेरा छाएगा। दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम। यहाँ पर मंच के ऊपर कई अतिथिगण इस मैच का लुत्फ उठाते हुए बढ़िया मंजर, बड़ा सफर, सुहाना सफर और अंतिम दौर में प्रतियोगिता चलती हुई 4 दिन के प्रतियोगिता प्रभाकर स्मृति 2017 का यह खूबसूरत शानदार सफर बीच मैदान पर। बहुत पहले खेला इस गेंद को नौका के ऊपर से करने की कोशिश और ये आसान सा कैच। तो इस बीच हमारे सब खिलाड़ी चाहते पूर्व सभापति पंचायत समिति के हरी जी केनी साहब, इनका इस मंच के ऊपर आगमन हो चुका है। मैं इनसे गुजारिश करूंगा कि आप स्थान अपना ग्रहण कीजिए और इस प्रतियोगिता की 265 यहाँ पर विकेट पूरी होते हुए हरी जी केनी साहब मुस्कुराते हुए आप शेतकरी कामगार पक्ष के बहुत बड़े कार्यकर्ता और पूर्व पंचायत समिति के सभापति मंच के ऊपर आ चुके हैं। उनका भी हार्दिक स्वागत। और रविशंक महात्रे ये भी इस मंच को बना चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत। 2 सफलता लगातार रवि कांटे भी मैदान से अभी भी मैदान पर। दूसरे विकेट यहाँ पर दिनेश पावशे के माध्यम से गुजरता हुआ 2 विकेटों का नुकसान हो चुका है। ही ऑन द हैट्रिक। आशीष हैट्रिक के कगार में एक जबरदस्त गेंदबाज का मुजाहरा यहाँ पर करते हैं। रफ्तार कितनी है, लेंथ लाइन देखिए कितनी बरकरार रखते हैं और शोल्डर का इस्तेमाल, क्रीज का इस्तेमाल और जब बैलेंस करते हैं अपने आप को 2 कदमों पर बैलेंस करते हैं। बढ़िया शानदार गेंदबाज का प्रतिभाशाली प्रदर्शन दिखाते हुए इस समय अजीब शान और किफायती गेंदबाज करते हुए आशीष बीच मैदान पर। रवि कांटे इस गेंद को फेंकते हवा में, खिलाड़ी मौजूद, उनके पहुंच में गेंद, ये आसान सा कैच यहाँ पर छोड़ दिया, लेकिन रनों को बचाने में ज्यादा योगदान दिया। 2 रन का इजाफा होता हुआ और इस प्रतियोगिता की कुल मिलाकर 40वां कैच ड्रॉप हुआ। कितनी जानकारी यहाँ पर स्कोर के माध्यम से ये बिल्कुल उनको लगा कि ये गेंद छक्का जा सकता है। उन्होंने इस गेंद को सुरक्षित महफूज करने की कोशिश की, लेकिन यदि कैच लपकते हैं तो आशीष बन सकते हैं यहाँ पर हैट्रिक के दावेदार बन सकते हैं। टीम का स्कोर यहाँ पर धीमी गति से बढ़ता हुआ महज 3 रन पारी का पहला प्रगति पर है। 12 के से 36 की आवश्यकता इस मुकाबले जीत के लिए। स्टेयर के इस गेंद को बॉटम का इस्तेमाल किया, सीधी बल्ले से खेला, गेंद जा रही है लगा के ऊपर। एक बहुत बड़ी सोच समझदारी क्रिकेट यहाँ पर बचेंगे तो और भी लड़ेंगे इस प्रकार की रणनीति अपनाते हुए, क्योंकि रवि कांटे ऐसे बल्लेबाज है जिनमें क्षमता है किसी भी वक्त मैच को करवट देने की क्षमता और रखते हैं बल्लेबाज। 4 रन टीम का स्कोर यहाँ पर आगे बढ़ता हुआ। रवि कांटे और संभाजी तर यहाँ पर आपस में बातचीत करते हुए एक दूसरे को सुझाव देते हुए, सूचित करते हुए कि मुकाबला किस प्रकार हमें जीतना है और यहाँ तक हम पहुंच पाए तो मेगा फाइनल में हमें सफर करना है, हमें मेगा फाइनल में रवाना होना है। लेकिन क्या इतना आसान है? बिल्कुल नहीं है, क्योंकि दोनों टीम इस मैदान के ऊपर बिल्कुल अपने इरादे सपने जताकर मैदान पर उतर चुके, कफन मार्ग पर मैदान पर उतर चुके हैं दोनों टीमें। जाकर स्क्वायर कर खिलाड़ी मौजूद स्लिप के ऊपर, लेकिन ये थोड़ी सी लापरवाही, बहुत तेजी से स्ट्रोक यहाँ पर पिकअप नहीं कर पाया, क्योंकि बॉडी का बैलेंस थोड़ा सा आगे था खिलाड़ी का। गेंदबाज रफ्तार के सौदा करे, इसके कारण यहाँ पर ये विकेट नहीं मिल पाया। 1 रन का इजाफा, रनों के लिए संघर्ष करती न्यूट्रल टीम। और की समाप्ति के बाद अजीब शान और सफल कामयाबी के साथ टीम का स्कोर 2 विकेट के नुकसान के ऊपर महज 5 रन। जीत के लिए 36 रन की आवश्यकता। प्रभाकर स्मृति 2017 का खूबसूरत समा, ये खूबसूरत मंजर, शाम ढलती हुई, शाम अंगड़ा लेती हुई, ये खूबसूरत माहौल मैदान के ऊपर हम देख पा रहे हैं। चारों तरफ से दर्शकों ने घेर लिया मैदान को और मंच के ऊपर कई अतिथिगण इस मैच का लुत्फ उठाते हुए। बढ़िया मंजर, बढ़िया सफर, 4 दिन की प्रतियोगिता अब अंतिम दौर में चलती हुई। यहाँ पर जो दर्शक यूट्यूब के माध्यम से हमें सुन पा रहे हैं उनका भी हार्दिक स्वागत करेंगे। 198 देशों में इंटरनेट के माध्यम से प्रतियोगिता बिल्कुल tenniscricket.com के हमारे के उनकी सभी टीम इस मैदान के ऊपर इस लाइव क्लास करते हुए। बच्ची में 12 गेंदें, अब जीत के लिए समीकरण काफी लंबा होता हुआ। पहले ओवर में शानदार गेंदबाज की, बिल्कुल कोई मौका नहीं था बल्लेबाज को खुल कर कहने का। P1 में इतनी अच्छी गेंदबाज करना इतना आसान नहीं था, लेकिन अपनी कामयाबी को बिल्कुल स्ट्रॉन्ग अपील अंपायर की, बिल्कुल अंपायर को गुमराह करने की एक और कोशिश। कहा कि अंपायर है गेंद वाइट है। हमें कई मरतबा क्रिकेट में हम देख पा रहे हैं कि अंपायर को गुमराह करने की कोशिश की। सुनी पड़ी यहाँ पर अंपायर के अहम किरदार निभाते जागते रहो का पारा देते हुए और आंखों में सुरमा लगाकर हर गेंद के ऊपर निगरानी रखते हुए अंपायर का किरदार काफी अच्छा रहा। पर रविंद्र पाटिल रोहिंजन, सुनील पाटिल मुरबी और जावेद फरीद कल्याण, इन 3 अंपायर का योगदान 4 दिन में काफी बढ़िया रहा। पर बढ़िया स्टॉक लगाने की कोशिश, खिलाड़ी लॉग से आते हुए मिडॉन के ऊपर एक और शानदार कैच, तीसरा विकेट, तीसरा सदमा निचले स्टंप के मैदान पर।
मुकाबला भी यहाँ पर एनबक पर रंग पे आ रहा है और जेजे मास्टर भी यहाँ पर बिल्कुल रंग में आ रहे हैं। टीम का स्कोर बनता हुआ 6 रन। तीसरा सदमा यहाँ पर एक के बाद एक सदमा लगातार मिलता हुआ। क्या इस सदमे से नितलस टीम उठ पाएगी? और जो कप्तान मैदान पर रवि काटे, क्या उस टीम के कप्तान अपने टीम को क्या संभाल कर पाएंगे? ये भी एक बड़ा अहम सवाल बन चुका है। रवि काटे मैदान के ऊपर, नए बल्लेबाज राहुल काटे जाते हुए। टीम का रुका हुआ को 6 रन, दोनों भाई बीच मैदान पर। बहुत खूबसूरत गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद और ये डायरेक्ट हिट दोनों तरफ यहाँ पर अपील करते हुए लेग बाइस का अंपायर की वजह से कितना संघर्ष करना पड़ रहा है यहाँ पर देखो रनों के लिए। जीत नितलस टीम ने इस प्रतियोगिता में प्रतिभाशाली प्रदर्शन किया है। जो टीम बल्लेबाजी के लिए जानी जाती है वो टीम इस मैदान के ऊपर रनों के लिए संघर्ष कर रही है। इसका साफ मतलब होता है कि कितनी अच्छी गेंदबाजी मैदान पर हो रही है और कितना दबाव यहाँ पर खिलाड़ी के ऊपर वापस किया है इस मैदान के ऊपर। उस दबाव से हटाने के लिए एक चौका छक्का आना बेहद जरूरी है। और दूसरा प्रगति पर है 36 रनों का लक्ष्य इस मैदान के ऊपर मेगा फाइनल में रवाना होने के लिए। लेकिन क्या इतना आसान है मैदान के अंदर? बिल्कुल नहीं है, क्योंकि दोनों टीमों में यहाँ पर मंचे भी खिलाड़ी है। रंजन टीम के पास तजुर्बा भले कम है, लेकिन युवाओं से सजी टीम काफी जोश है और होश के साथ मैदान पर केंद्रित है। तो नितलस टीम संघर्ष करती हुई, टीम का स्कोर यहाँ पर रुका हुआ 7 रन। मजा आएगा मुकाबले में। यहाँ पर राहुल काटे पहली मरतबा, देखिए यहाँ पर रवि काटे लाल कैप पहनते हुए और राहुल काटे ग्रीन कैप पहनते हुए। दोनों का सिग्नल देखिए यहाँ पर काफी खतरनाक सिग्नल है। गार्डन की समाप्ति यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी, गेंदबाज के माध्यम से गेंदबाजी इस समय प्रणव के माध्यम से ऊपर से सितारे नए गेंदबाज यहाँ पर। और तजुर्बा कम होने के बावजूद भी गेंदबाजी किस प्रकार होनी चाहिए इसका एक में उदाहरण मैदान के ऊपर। कमाल की गेंदबाजी यहाँ पर। हाल ही में रंजन टीम हमेशा लो गन पर खेलती है, लेकिन आज उनका जो परफॉर्मेंस रहा है पर बिल्कुल ऊंचाई के राह पर उनका ये सफर रहा, उनका कमाल की कामयाबी। बढ़िया स्ट्रोक आंसर के मिस खेल जिस गेंद को खिलाड़ी मौजूद, एक की उम्मीद की जा सके इससे ज्यादा कुछ नहीं मिलेगा। इक्का दुक्का से न मंजिल बन पाएंगे न मंजिल को छू पाएंगे, क्योंकि अब समय दिल्ली काफी दूर है। बच्ची भी गेंद यहाँ पर 8 है और 28 रन की आवश्यकता है। दिल्ली काफी दूर है, दिल्ली जाना है तो अब ट्रेन पकड़ के फायदा नहीं है, आपको फ्लाइट पकड़नी होगी, यानी कि फ्लाइट डिलीवरी यानी कि फ्लाइट स्टॉक आपको लगाने में चौकी चौकी की यहाँ पर बरसात करनी होगी, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा। 8 गेंदे 28 रन की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला बीच मैदान में चलता हुआ, वहां के ऊपर पा गया और जिस शिकार के लिए जाल बिछाया था रवि काटे मैदान से बाहर, बड़ी सफलता, एक बड़ा जश्न मैदान के अंदर। जबरदस्त आपके माध्यम से क्या बात है, जबरदस्त संगीत, जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता। और रवि काटे तमाम कोशिश के बावजूद भी रवि काटे अपने टीम को नहीं संभाल पाए। कप्तानी पारी खेलने गए थे, जब मैदान पर गए थे उनके चेहरे पर नूर था, आंखों में झलक थी और जीत का खुमार था, लेकिन जब मैदान से बाहर है तो काफी निराश लेकर चेहरा मैदान से बाहर आते हुए, क्योंकि सक्षम बल्लेबाज नहीं बन पाया पर और गेंदबाज का भार सौंपा हुआ। प्रणव ने जबरदस्त गेंदबाज किए, एक के बाद यहाँ पर दौड़ की समाप्ति दर्शा रही है। इस समय अजीम शान गेंदबाज का यहाँ पर बिल्कुल प्रश्न चलता हुआ। खिलाड़ी मौजूद, एक और आसान सा कैच ड्रॉप होता है पर 2 रन से नहीं चुके के बल्लेबाज यहाँ पर। इसी के साथ सफल ओवर की समाप्ति। बच्ची भी गेंदे 6 और जीत के लिए 26 रन की आवश्यकता। लंबा फासला, लंबा सफर यहाँ पर तय करना होगा। 12 गेंदे में एक भी चौका, एक भी छक्का नहीं यहाँ पर। ये बिल्कुल खराब बल्लेबाजी नितलस की टीम से आज जीत नितलस टीम ने टॉस जीतकर फील्ड करने का फैसला किया था। काफी सपने सजाए थे, अरमान सजाए थे, लेकिन उन अरमानों को बिल्कुल बीट किया। तो आशीष ने पहला ओवर फेंका, 5 रन देकर 2 सफलता जीत की। प्रणव ने उनके ही कदमों पर कदम डालते हुए उनके कंधे से कंधे मिलाते गेंदबाज की और उन्होंने भी 5 रन देकर 2 सफलता जीत की। 10 रन और टीम का स्कोर 4 विकेट के नुकसान के ऊपर। केवल 10 रन जीत के लिए 6 गेंदे और 26 रन की आवश्यकता। आने वाले 26 जनवरी की याद दिलाने वाला स्कोर। तो अब यहां से क्या होगा नितलस टीम का? क्या नितलस टीम इस मैदान के ऊपर इस कठिन दौर से उबर पाएगी? लेकिन इस कठिन दौर से गुजरने के लिए उनको चुनौती करनी होगी और चुनौती को स्वीकार करना उससे भी बड़ी चुनौती होगी। बढ़िया प्रदर्शन यहाँ पर गेंदबाज का, प्रतिभाशाली प्रदर्शन यहाँ पर चंद्रगौदा रंजन टीम का। अंसार में खेला इस गेंद को, इक्का दुक्का से अब काम नहीं चलेगा। दूसरे की कोशिश यहाँ पर डायरेक्ट देने की कोशिश, ये देखिए अपने अपने छोड़ दिया। रनर की स्ट्रॉन्ग अपील, कितना जोश है रंजन टीम के इन युवाओं में आप देख पा रहे हैं, कितना खुमार है, आंखों में अंगार है, यहाँ पर चेहरे पर नूर है और सर पर जीत का खुमार है।
और जब आपका खुमार सर पर चढ़ता है जीत का जुनून, तो आपको कोई नहीं हरा सकता। जबरदस्त क्रिकेट बीच मैदान के ऊपर 1 रन का केवल 2 रन का मैच यहाँ पर इजाफा होता मुकम्मल करते हुए बच्ची भी 5 गेंदे, अब 24 की आवश्यकता। मेगा फाइनल की तरफ यहाँ पर बढ़ते हुए धीरे धीरे कदम रंजन टीम के सब कुछ दांव पर लगा रही टीम, लेकिन कुछ भी करने पाया है इस मैदान पर। शार्पिस गेंद, हुक के गेंद को खिलाड़ी मौजूद के पहुंच से बाहर गए, वन बॉल के सीमा पार, एक और शानदार पहला चौका इस मुकाबले में यहाँ पर जीत की हल्की सी उम्मीद दिखाती हुए। कुल मिलाकर 13 गेंदें फेंकी जा चुकी और 14वें गेंद के ऊपर चौका मिला है। कितना तरसना पड़ा बड़े हिट लगाने के लिए निकलस टीम को, कितनी अच्छी गेंदबाजी हुई मैदान के ऊपर, इसका साफ तौर नजारा हम देख पा रहे हैं। जीत के लिए 4 गेंदें बची है और 20 रन की आवश्यकता। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, बड़ी प्रतियोगिता यहाँ पर, लेकिन मुकाबला एक तरफा बीच मैदान पर चलता हुआ। एक तरह से क्रिकेट ऑन साइड में करने की कोशिश, अंपायर का इशारा बाइट का, अब सबसे ज्यादा बार यहाँ पर गेंद स्विंग हुए और बिल्कुल अंपायर इस शाम के वक्त में गुलाबी ठंडी में एक्सरसाइज करने का मौका भले क्यों छोड़े और स्कोर का काम करते अंपायर है। 1 रन का इजाफा, अब समय का बनता हुआ बच्चे में गेंदे 5, 4 और 19 रन की आवश्यकता। 4 गेंदे 19 रन, लगातार छक्के चौके की बरसात कर रही है यहाँ पर निकलस टीम को। ये देखिए अधूरे मन से खेला स्टोक को, पहले बैकफुट पर गए, उसके बाद इस गेंद को अधूरे मन से खेला, गेंद पॉइंट के ऊपर निकलती बैकवर्ड पॉइंट के ऊपर, तब तक समय था बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का। आप जीती हुए बचने के लिए 3 गेंदे, अब जीत के लिए समय बनता हुआ 17 रन की आवश्यकता, यानी कि 3 छक्के लगाने हो गए, या तो 2 छक्के या तो 1 चौका। तो वडोदरा टीम के कप्तान से अरविंद से गुजारिश करके आपको शीघ्र प्रस्थान करना है टॉस के लिए, क्योंकि समय का भी बर्बाद हुआ है। 5 बज के 50 मिनट हो सकता है मुकाबला 2 ओवर का हो या फिर 3 ओवर का। आयोजक बिल्कुल यहाँ पर चर्चा करेंगे। गेंदे बची यहाँ पर 3 और 17 की आवश्यकता। सन्नाटा मैदान के ऊपर, यह सन्नाटा क्यों है? बिल्कुल तूफान बिल्कुल नहीं उठ पा रहा मैदान के अंदर। जबरदस्त गेंदबाजी, कदमों का इस्तेमाल, सब कुछ दांव पर लगा रही है टीम, लेकिन फायदा नहीं मिला यहाँ पर निकलस टीम को। और यहाँ से लगभग निकलस टीम के सपने बिखरती हुए, उनके अरमान बिखरती हुए, जीत का सपना तकिया के नीचे सोने वाली टीम इस मैदान से ऊपर लगभग थोड़ी सी बाहर जाती नजर आ रही है। समय के बनता हुआ 2 गेंदे, अब 16 रन की आवश्यकता। क्या गेंदबाज यहाँ पर कमाल की गेंदबाज की है, और तीसरे नंबर के गेंदबाज अक्षय यहाँ पर अपने कामयाबी को हासिल करते हुए खेल का मैदान खिलाड़ी के लिए अग्नि पद होता है, जिसके चल पर अपने